अरे किती वर्षानं भेटतोयस आणि मुंबईला सेटल झाला, माणसं विसरलास का काय? माणसं कशाला इसरम बरं, सेटल म्हणजे पैसे भेटतात म्हणल्यावर काय, पैशाच्यावर कुठे किंमत आहे? अरे पण सणावाराला पण तू दिसत नाहीस. अरे बाहेरची जाऊ देत, पण घरच्या माणसांना पण विसरलास का? हा गे तसं नाही, येतं की, पण एका दिवसातच परत मुंबईला जातो. असं आहे होय. बरं आहेस का? बरं आहे, तू बरी आहेस? गोड दिसतो तुझ्यासारखं. बरं येऊ का? सुमे, थांब की जरा बोलायचं होतं. बोल की. मला लय आवडतं, मला लग्न करायचं होतं तुझ्यासोबत. अरे सच्चा, पण तू मला माझ्या भावासारखं आहे. तुझ्याबद्दल मी असं कधी विचार नाही केला. ए, भाव येऊ नको म्हणू, तुझ्याबद्दल माझ्या मनामध्ये वेगळ्या भावना आहेत, आणि भाऊ म्हणून माझ्या प्रेमाचा अपमान नको करू. मला वाटत होतं इतके दिवस मी पण तुला आवडतोय. अरे मग आवडतोच की, आणि भावा बहिणीच्या नात्यामध्ये प्रेम नसतं वय? हा, पण इतके दिवस मी वेगळंच समजत होतो. माणसाला समजाय पाहिजे, माझं राजावर लय प्रेम आहे आणि त्याचं बी माझ्यावर. सचा, आम्ही लग्न करणार आहे आणि आज रातच्याला तो मागणी घाला बी घरी येणार आहे. जा तुम्ही. ऐक ना सचा, आपण तुझ्यासाठी चांगली पोरगी बघूया ना. आणि माझी ती चुलत बहीण आहे ना स्वाती, तिला तू लय आवडतोस, एकदा तिचा विचार कर ना. ए, तुझं तू सांग, तू म्हणतेस का? बाकीच्या नको पाट्या फोडूस. जा तुम्ही. साला नशीबच गांडू. नाही म्हणली रे, नाही म्हणली. बस कर की सच्या, आता 1 तास झालं रडतोय तू. इतक्या वर्षाच्या प्रेमाला सेकंदामध्ये बहीण भावाचं नातं दिलं, बहीण भावाचं नातं दिलं. तो राजा त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणते, त्याच्यासोबत. अरे नाही तर नाही, जाऊ दे, सोड तिचा विषय, गेली ती. बाहेर की यातून. अरे नाही, कसा विषय सोडू रे. आज त्या राजाचं, अरे एवढ्या दिवसात मला कळलं कसं ना. सच्या, तुला काय सांगायचं होतं, सांगू का? आता काय सांगतो? तुला का मला आधीपासूनच माहिती होतं. काय काय माहिती होत? सुमीचा आणि राजाचं असं चालू म्हणून. बाडकाव, सच्या, काय बोलतो तू? नका गैरसमज करून घेऊ नको. काय गैरसमज करू नको बोल ना. काय गैरसमज करून घेऊ नको. तुला माहिती असं मी तुम्हाला सांगितलं नाही का? भीतीपोटी नाही सांगितलं का, गैरसमज करून घेऊ नको. काय भीतीपोटी, काय भीतीपोटी नाही सांगितलं. आता खरंच लागा. अरे मी तुझा मित्र आहे का? तो मित्र आहे तुझा, सांग ना भाडकाव. सच्या, सच्या राग म्हणून घेऊ नको. सच्या, आई राग नको मारून घेऊ. अरे मला वाटलं तू तरी मैत्री जपशील, पण तासलात निघाला. सच्या,
तुझ्या भीतीमुळे नाही सांगितलं त्याच्या. अरे तू मित्र आहे का कोण आहेस? सांग ना, मित्र आहे का कोण आहे तू? हा? त्या राजाची गुलामी करतो का? हा? तो मित्र आहे का मी मित्र आहे? बोल ना. हा? अरे तू आधी सांगितलं असतं ना, तिच्या ना आधी तरी नसतो लागलो रे. त्याला का रडू नको आणि खरंच गैरसमज करून घेऊ नको. अरे काय रडू नको? हा? सांग ना काय रडू नको? लावडे इथनं पुढे ना मला फोन नाही करायचा. सच्या, सुमीचं लग्न झालं आणि मी मुंबई गाठली. अरे ते लग्न करून दुसरीकडे गेली असते ना तरी काय वाटलं नसतं रे. पण त्याने तर राजासोबत लग्न केलं आणि गावातच राहिली. अरे ती माझी नाही झाली, दुसरी झाली. हे बघून मी रोज मेलो असतो रे. रोज माझ्या डोळ्यासमोर आली असते. म्हणून मीच घर सोडलं आणि मुंबई गाठली. आणि आज ती माझ्या समोरच आहे. आणि काय म्हणली, जाताना भेटून जा. सच्या, मला वाटते तू आणि तुम्ही एक व्हायची वेळ आली बघ. ए काय बोलतोयस? अरे सच्या, खरं सांगतोय. राजा 6 महिन्यापूर्वीच मेला. ए काय बी नको बोलू. अरे सच्या, खरंच बोलतोय मी. राजा ऍक्सिडेंट मध्ये मेलाय. 6 महिन्यापूर्वी त्याला अटकवाला उडवला. जागीच गेला तो. मला कसं कोण काय बोललं नाही? अरे कोण कसं काय म्हणणार? तुम्ही त्या राजाचं नाव काढल्यावर तो ऐकून घेतलं होय, जे आता ऐकणार होता. आणि तसं पण हे सगळं आधीपासूनच लिहिलेलं असतंय बघ. त्याला कोण काय बदलणार? म्हणून म्हणतोय तू आणि तुम्ही एक व्हायची वेळ आली बघ. बघ ना, इतक्या वर्षात तुम्ही कधी भेटला नाही आणि आता भेटताय, म्हणजे हे सगळं आधीपासूनच ठरलेलं असेल ना. ती दिसते टिकली बघ कशी आहे माय. नाही धर हे. सचा, तू अजून इथंच जाणार होतास ना? नाही म्हणजे निघालच होतो पण. अरे पैसा पैसा किती करशील? जरा माणसं बी बघ. जसा पैसा महत्वाचा आहे ना, अशी माणसं बी महत्वाचीच आहेत. हा नाही पण राजाचं कळलं, पण मला कोण काय बोललं नाही. जाणाऱ्या माणसाला थांबवता येतं कारण ज्या दिवशी असं घडलं त्या दिवशी जाऊ नको म्हणत होते. पण नाही ऐकलं त्यानं. गेला तो त्या दिवशी. तो कायमचाच गेला, परत आलाच नाही. हे सुमे, रडू नको की. तूच म्हणते ना जाणाऱ्याला काही थांबवता येत नाही. माझं तूच रडती वय, तू एकटी आहे वय, आम्ही आहेत की सगळे. अरे कोण बोललं मी एकटी? ही आहे की. आणि ही असल्यावरती तो नसलेल्याची कमी कशी भासल मला? मग आता पुढं काय? पुढं काय, आता हिलाच लहानाचं मोठं करायचं. सगळं आयुष्य हिच्यासाठीच घालवायचं. बाकी काय राहिलं आयुष्यात? बर येऊ का? अरे त्याच्या आयुष्यामध्ये राजा आहे रे. ती मला त्याच्या आयुष्यामध्ये नाही म्हणून द्यायची. सच्या, काहीतरी चुत्त्यासारखं बोलू नको. तुझं कसं झालं माहिती का? देव लागला द्यायला आणि पदर नाही घ्यायला. काय पण नको बोलूस. अरे ते खरंच नाही म्हणायची मला. मला एक गोष्ट सांग सच्या, एवढ्या वर्षात तू एखाद्या पोरीकडे बघितलंय का? घरच्यांनी एवढी स्थळं आणली, कुणाला तरी हो बोललाय कर तू? अरे नाही, माझं सुमीवरती प्रेम आहे. मला त्याशिवाय दुसरं कुठल्या पोरी दिसत नाहीत. अरे मग मी बी तर ते सांगेल की तुझं सुमीवर प्रेम आहे हे मला माहिती. तिला बी तर कळू दे की त्या प्रेमाची जाणीव करून दे तिला. तिच्या आयुष्यात काय राजा राहिला नाही आणि राजाची जागा दुसरं कोणी घेण्यापेक्षा तू घे की. तिच्या पोरीचा बाप हो. चालते, विचारतो तिला उद्या सकाळी. जा आणि विचार तिला फक्त. विचारतो. सुमे, अरे सच्चा, तू गेला नाही सोय? तूच म्हणले ना माणसं महत्वाची आहेत. मन बदललं म्हणून थांबलो. असं आहे होय? घरात कोण नाही वाटतं. अरे होय, सगळी शेतात गेल्यात. आणि पोरगी अरे ती झोपली. झोपली होय, बरोबर. एक बोलायचं होतं. बोल की.
म्हणजे बघ की तू तू आहे, मी आहे, तुझी पोरगी आहे, म्हणजे आपण ठीक आहेत ना. तसं तुटक तुटक का बोलतोयस? आज समजेल असं तरी बोल. मला तुझ्या पोरीचा बाप व्हायचं. काय म्हणलास? मला लग्न करायचं तुझ्याशी. अरे तू काय बोलतोय, तुला कळतंय का? एका लग्न झालेल्या बाईला तू लग्नाचं विचारतोयस? मला सगळं कळतंय, मी मनापासून बोलतोय. हे तू माझ्या समोर बोललाय, माझ्या घरच्यांसमोर बोलू नको. आणि आत्ता आलायस माझ्या घरी, परत माझ्या घरी येऊ नको. मी सगळ्यांसमोर बोलन, कारण की ह्याच्यामध्ये काही चुकच नाही ना. तुला निघ म्हंटल ना, निघ. मला नाही वाटत तुम्ही मला आम्हाला म्हणून. असं वाटतं की तिच्या बगैरच आयुष्य काढायला लागते आता. काय म्हणली रे ती? आणि लगेच धीर सोडून कसं जमल बरं? तुला म्हणलं ना मी, ती जर नाही म्हणली तर मी जबरदस्ती करणार नाही. तू काय तिला मारले का तिच्या पोरीला किडनॅप केले की माझ्यासोबत लग्न कर म्हणून? नाही. मग कुठली आली रे जबरदस्ती? बरं तू तिला लग्नाचं विचारल्यावर काय म्हणली ती? अरे लग्नाचं बोलल्यावरती चिडली ना, म्हणजे ती माझ्यासमोर बोललाय, सासू सासऱ्यासमोर नको बोलूस. अरे लग्न झालेलं कोणती बाई लगेच हा म्हणल? कुणी बी असंच म्हणल बघ. मला काय वाटतंय, लांब राहून तिची काळजी घ्यावी. आणि असं कुठे लिहिलंय बाई, जवळ असल्यावरच काळजी घ्यायची असते. अरे त्याच्या मुलीची आणि तिची काळजी आहे ना, मी आसपास राहून बी घेईन. अरे मी काय म्हणतोय तो की तू तिच्या जवळ राहून तिची काळजी घे आणि तू तिच्यापासून लांब पळायचं म्हणतोय. तुझ्या सांगण्यावरनच तर का विचारायला गेलो तुम्ही, आणि काय झालं, नाही म्हणली. अरे मग एक काम कर, जा आणि विचार तिच्या सासू सासऱ्यांना. तिथलं तिथं होईल की दूध का दूध आणि पाणी का पाणी. हा म्हणते कर, पण सच्चा 100% हा म्हणतील बघ. तू फक्त विचार तर त्यांना, आणि त्यांना बी तर सुमित चांगलंच करायचंय ना. चालतंय, विचारतो. हा 100% विचार. चल. आबा कुठे गेले तो? अरे बाळा, आबा खालच्या वस्तीवर गेल्यात. एकटाच काम करताय म्हणून विचारलं. अरे ते एक माणूस आलता तिथल्या वस्तीचा. कुठला माणूस? अरे त्याचं नाव नाही सांगता यायचं मला, पण त्याच्या मुलीचं काहीतरी प्रॉब्लेम झाला ना, त्यासाठी गेल्यात. बर 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 बर. का रे बाळा? थोडस बोलायचं होतं. काय रे, बोल. मी बोलतोय, त्याच्यावर चिडू नका फक्त. अरे चिडायचं काय, तू बोल मग बघू नंतर चिडायचं. सुमी सोबत लग्न करायचं मला. नाही म्हणजे राजाचं असं झालंय, आणि सुमी पण अजून जवान आहे, म्हणून विचारलं तुम्हाला. जाऊ द्या, जा तुम्ही. परत तुम्हाला वाटायचं तुमच्या मनात काहीतरी टाकलं. अरे बाळा थांब. अरे मला पण सुमीचा आणि तिच्या पोरीचा लई विचार येतो. राजा गेला तर त्यांचं कसं होईल? बरं झालं तू लग्नाचा विषय काढला, माझ्या डोक्यावरचं वजन कमी झाल्यासारखं वाटते. म्हणजे तुम्ही तयार आहे ना? हा मी तयार आहे. चला मग सुमी संग बोलू आपण. चल. चला. सासूबाई बसा, आले मी पाणी घेऊन. बस, राहू दे तुझ्या. बस. राजा जाऊन 6-7 महिने झाले. एकटी अशी किती दिवस राहणार? एकटे राहणं बरं आहे का? आपण सच्या बरोबर लग्न करून टाकू तुझं. काय म्हणताय त्या बाई तुम्ही? तुम्हाला कळतंय का? सगळं कळतंय मला. आता सासूबाई तयारी. ए तू गप्पा बस. सचानच कान भरलेत ना तुमचे? माझे कशाला कोण कान भरवेल? राजा जिवंत असता तर मी तुला लग्न कर म्हणले असते का? मला नाही लग्न करायचं. मी लग्न केलं तर लोक काय म्हणतील? नवरा आता मेला नाही की लगेच दुसरं लग्न केलं म्हणून? कोण लोक? लोक असे बी नाव ठेवतात, लोक तसे बी नाव ठेवतात. नाही नाही, मी नाही लग्न करणार. राजा गेलेल्याचं दुःख अजून नाही गेलं की लगेच दुसरं लग्न करू का? अगं मी तुझ्या भल्यासाठीच सांगते. आत्या तुम्हाला जड झालीये का मी? तसं असेल तर सांगा, मी जाते माझ्या घरी. पण असलं काय पण कारण सांगून मला घराच्या बाहेर काढू नका. शुभे, तुझ्या आयुष्याला पुरणार आहे का आम्ही? राजासारखं जर झालं आमचं तर तुला कोण आहे? सच्चा चांगला मुलगा आहे, स्वतःहून विचारतोय तो. एक पोरीच्या आई बरोबर कोण लग्न करणार? हे बघ बाळा, तुझं कपाळ मोकळे, तू तरुण आहेस, हे कपाळ मोकळं बरं नाही. आमचं काय, तू त्याच्या बरोबर तू लग्न करून टाक. मला नाही लग्न करायचं. राजा तुला जसा ठेवता तसा मी ठेवतो की. मला नाही लग्न करायचं, आणि माझ्यावर कोणी जबरदस्ती पण नाही करू शकत.
बर येतो मी हा ये. सांभाळ घरी. सुमे कुठं चालली ग? कुठं नाही. बस की मग कुठं चालली ते सोडतो. तुला म्हटलं ना एकदा कुठं नाही म्हणून. ते बघ तुझं आज ए तुला एकदा सांगितलं कळत नाही का माझ्या आसपास पण दिसायचं नाही म्हणून. आणि तुला काय वाटलं मी तुझ्याशी लग्न करीन? तो नाहीचा फाडा कळतोय की मला. मी सारखं म्हणतोय लग्न कर लग्न कर. माझं प्रेम आहे. आणि तुझं राजाचं लग्न व्हायच्या आधी पण मी तुला विचारलं होतं. पण काय तुझं त्या राजावरती प्रेम आहे ना. मग आत्ता बी प्रेम आहेच की. आणि तो नाही म्हणून काय झालं? त्याच्यावर घालवल्या वेळ तरी आहे ना जीवन जगायला. बस झालं तेवढाच. तुझं मला सारखंच आहे. तुला राजाशिवाय दुसरं कोण दिसत नाही आणि मला तुझ्याशिवाय कोण दिसत. जसं तुझं लग्न झालंय ना तसं मी कोणत्या पोरीचा विचार बी केला ना. स्थळ आलेलं पण नाकार दिलं. मग आता एक काम कर, इथून पुढे जी स्थळ येतील ना त्याला नकार देऊ नको. लग्न करून टाक. ते तू नको सांगूस. तू अशी एक राहिलो तरी राजाला तरी आवडन का? आणि तू माझ्यासोबत लग्न केलंच ना तर राजाला लय आनंद होईल. आणि त्याची हवा जरी इथं कुठं आपल्या आसपास असेल ना तू जर असलं ऐकत असेल ना ते किती नाराज होत असेल ना. ते मला काय नाही माहित. पण मी तुला एकदा सांगितलं ना नाही करायचं म्हणून तर नाही करायचं. तुला माझं सगळं पटतंय पण तू मानावं घ्याय नाहीस. हे बघ सुमे, तुला मी मगाशी पण समजवलंय आणि मी तुला आता पण समजवते. तू त्या सच्या बरोबर लग्न करून टाक. सचिन तुम्ही का माझ्या मागे लागलाय? मला नाही लग्न करायचं. मी तुम्हाला कधी नाराज दिसले का? का कधी म्हंटल मला लग्न करायचंय म्हणून? हे बघ बाळा, मी तुझ्यापेक्षा 4 पावसाळे जास्त खाल्ले. मी तुला चुकीचा सल्ला देईल का? हे बघ आत्याबाई, मी तुम्हाला शेवटचं सांगते, मला नाही लग्न करायचं. मी माझ्या आयुष्यात खुश आहे. अगं तुझा नको विचार करू, त्या पुरीचा तर विचार कर. मी पोरीला आयुष्यभर सांभाळीन. आणि मी राजाचीच होती आणि राजाचीच राहणार. ए बाई बघ तुझं तू आतापर्यंत माझा शब्द पडू दिला नाहीस म्हणून मी तुला सांगितलं. याच्या पुढे तुला काय करायचं तुझं तू ठरव. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का रे? थांब, पोलीस कंप्लेंटच करते आणि त्यांना सांगते हा माणूस मला त्रास देतोय म्हणून. नाही सुमे, मी शेवटच भेटायला आलो तुला. कंप्लीट करायची काय गरज नाही. शेवटचं तरी कशाला भेटायला आलायस? तुझ्यावरती असलेल्या प्रेमपोटी इथं येत होतो. तुझं राजावरती प्रेम आहे. तुम्ही लग्न पण केलं. मला कळलं तू काय माझी होणार नाहीस म्हणून. आणि राजा पण ह्या जगामध्ये नाही मांडल्यावरती मला वाटलं की माझं प्रेम मला परत भेटेल म्हणून तुझ्या मागे लागलो होतो. सचा, आपण म्हणाल तसं सगळं होत नसतं रे. घरच्यांनी बघितलेल्या मुलीवर लग्न कर तू. तुला माहिती का सुमे, मी मुंबईला काय गेलो तुझ्यामुळे. आणि तूच म्हणली ना मुंबईला गेल्यावरती माणसं विसरू नकोस. खरं तर तुला इस्रायलाच मुंबईला गेलो. लांब जाऊन पण कळलं पण तुला काय विसरू शकलो नाही. म्हणून करू काय शकतो, तुझ्यापासून लांब जाऊ शकतो. असा कसा रे तू सचा? एवढं कुणासाठी येडं व्हायचं नसतं. तो माणूस आपला होणार असेल ना तर येडं झालेलं चांगलं. पण मी तुझी नाही. सुमे, एकदा मी बोलतो त्याचा विचार तरी कर की. तुला 10 वेळा तेच सांगते मी. तुला कळत नाही का रे? तेच काय बोलतोयस? तू घरातल्याने बघितलेल्या मुलीशी लग्न कर आणि संसार कर तिच्याशी. पण माझा नाद सोड. सुमे, माझं नशीब पण बघ ना कसं आहे. माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण तुझं नाही. आणि राजा मिळालाय तर त्याच्यावरचं तुझं प्रेम कमी व्हायला. हे असले फालतू विचार करणं पहिलं बंद कर आणि माझं ऐक. तुझ्या आयुष्याकडे तू लक्ष दे. आणि तू म्हणलायस ना शेवटचं भेटायला आलाय तर हे भेटणं पण शेवटचं असलं पाहिजे. आणि इथनं पुढं जर तू माझ्या समोर जरी कधी आलास ना तर मी तुला ओळख पण देणार नाही. आणि हे बोलणं पण आपलं शेवटचंच असेल. तू बोललीस ना आता नाही परत तुझ्या समोर येणार. आणि आधी बोलली नव्हतीस तेव्हा पण गेलतच की लांब. पण आता बोललीस ना तू नाही येणार. आणि हा, उद्या रात्रीच्या ट्रेनने चाललोय मुंबईला. उद्या संध्याकाळपर्यंत जर तुला माझ्याबद्दल काय वाटलं ना
तर येऊन थांबवते स्टँडवर. येऊ का? काय चाललंय माझ्या आयुष्यात? का त्या बाईने सच्या माझ्या मागे लागले? काय माझं नशीब आहे ना, माझा राजा मला सोडून गेला. माझं जीवापाड प्रेम होतं रे तुझ्यावर राजा. अरे ये की रे परत. अरे तुझी सुमी एकटी पडली रे. मी खरंच स्वार्थी आहे का? सगळे म्हणतात पोरीचा विचार करत नाही. तिच्यावर खरंच अन्याय करते का रे मी? पण माझं तर लग्न झालंय ना. मी का त्या सच्याचा विचार करू? पण त्याने लग्नाआधी मला लग्नाचं विचारलं होतं. पण माझं राजावर प्रेम होतं ना. अरे ना बाकी काय रे? अरे सच्या थांब ना, मला काम होतं. नाही जरा जायचं. यार नाही सांगा त्या थांबायला. तेव्हा काय सांगणार रे? अगं खरंच काम आहे मला. मला माहिती आहे तू माझ्यावर नाराज आहे. अरे पण मला तुझी अर्जंट मदत पाहिजे होती. मदत? कसली मदत? ते मला शिरूरला सोडायचं. नाही नाही अगं अर्जंट काम आहे मला. त्या आरण्याला घेऊन जा. नाही नाही, आपल्याला नाही जमायचं. आबांनी मायावर बोलवले. तुमचं तुम्ही दाखी. ए राहू दे. आता तर निवंत गप्पा मारत होता आणि मी आले की शायनिंग मारतोय सोय. जाते माझी मी. तुम्ही थांबकी. ए सच्या, अरे सोड की तिला. पावसा पाण्याचे दिवस आहेत. असं काय नाही म्हणतोय. कसला अर्जंट काम? ते खरेदीला जायचं होतं. अरे घरातले डायरेक्ट गेले. मला म्हंटले बस नाही, पण बसच मिळत नाही. खरेदी? कसली खरेदी करायची? ते लग्नाचा शाल आणायचं होतं. सच्या, तुझा बाजूला. मी सोडतो तुला. तुला लय काम येतं. नाही नाही अरे थांब, मीच घेऊन जातो तुला. बस. नाराज आहेस काय? माझा काय अधिकार नाही, पण तू मुद्दाम करते असं तर वाटतंय. मुद्दाम कायला करेन मी? याआधी तसं की तू माझं काही कामच केलं नाही. तसं नाही. तसं नाही मग कसं आहे? दरवेळेस तू माझ्या मदतीला उभा राहतो म्हणून यावेळेला बोलवलं. ती येळी वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी. काय बदललं? वा 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 वा, तुम्ही मुली आहेत ना खतरनाक असता वा. तुला तरी पटतंय का? तुझ्या लग्नात चालू घ्यायला तुम्हालाच घेऊन चालली. अरे मग त्यात काय झालं? त्यात काय झालं? तेच तेच ते मुद्दाम केल्यासारखं झालं ना. तुला तरी मन आहे का ग? हा? अगं ज्या मुलाने तुझ्यावरती प्रेम केलंय त्यांनी भावना व्यक्त केल्यात, त्यात पोराला तू तुझ्या लग्नात चालू घ्यायला घेऊन चाललीस. ए सच्या, तुला जर एवढं टोचून बोलायचं असेल ना तर सोड मला इथं. जाईन माझी मी. हे असलं उचन नको बोलूस. आतापर्यंत हा शब्द कधी पाडला नाही आणि आता मी पाडणार नाही. पळपळ लवकर पावसात. राजे तू इथं? तुला भेटायला बोलवलं. चालू घ्यायचं होतं ना? अरे नाही, ह्यालाच भेटवायचं होतं. कशाला? गावातनं कळलं होतं तुला लग्नात विचारलं. अरे उद्या जाऊन आमचं लग्न होणार. आमच्यात गैरसमज. तुझं तसं काय नाही ना? नाही नाही तसं काय नाही. आणि राज तुला तर माहिती आहे की कळी उमलायला लागले पोरं फुल तोडणारच की. पण तसं काय नाही. मी विचारलं होतं तिला, ते काय नाही म्हणली, त्यामुळे डायरेक्ट विषय ड्रॉप. मग ठीक आहे, काय नाही तुमचं. नाही नाही तसं काय नाही. कसं आहे रे, परत त्रास नको. आता तुझं झालं ना क्लिअर? मग तिथंच सांगायचं होतं ना. नाही म्हणजे राजाला मी फोनवरतीच बोललो असतो ना, हे त्याची गरज पडली नसती. सुमे, चल आपल्याला शिरोरला जायचं. का तुला ह्याच्या बरोबर जायचं? अरे नाही,
याच्यावर कशाला जाऊ मी? आपण जाऊया. तू जा. काय करू मला काय कळेना. जाऊ का? नाही जातेच. सच्या मला नाही वाटत ते येईल म्हणून. बघू, तासभर थांबलोय, अजून 10 मिनिटं थांबू. असे संध्याकाळ 2-3 तासाची असतीच की. सच्या बस, किती वेळ आणखीन? नाही येणार ते आता. चल. हे हरण्या थांब, येईन ती. अरे 4 वर्ष झालं वाट बघतोय तू तिची, एकदा पण आली नाही ती. तुला सांगतोय मी, इतके दिवस झाले तुझं ऐकतोय मी. तू गाडीत बस आता, बस झालं. गपचूप गाडीत बस तू. गाडीत तू चल.